कधी आरशात बघून स्वतःला विचारलंय, मी कोण आहे? हे शरीर, की डोक्यात सतत सुरू असणारा तो विचारांचा गोंधळ, की हृदयात दाटून येणाऱ्या भावना? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो आपल्याला निरुत्तर करतो. कारण आपल्या सगळ्यांच्या आत एक इतकं शक्तिशाली टूल आहे जे आपलं जग बनवू शकतं किंवा बिघडवू शकतं, ते म्हणजे आपलं मन. पण गंमत म्हणजे या इतक्या महत्त्वाच्या टूलसाठी आपल्याकडे कोणतंही युजर मॅन्युअल नाहीये. ते कसं चालतं, त्याला कसं हाताळायचं हे आपल्याला कोणी शिकवत नाही. तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या 4 ओळींच्या माध्यमातून हे हरवलेलं युजर मॅन्युअल शोधायचा प्रयत्न करणार आहोत. आजची आपली चर्चा याच मनाच्या शोधाबद्दल आहे. ती प्रसिद्ध ओवी अशी आहे, मन जिंकी तो जग जिंके, मन हारे तो सर्व हारे, मनची बंध मनची मुक्त, हे ज्ञानदेव सांगे. आणि हे फक्त एका कवितेचा अर्थ लावण्यापुरतं नाहीये. आपण आज एका असं म्हणूया की 700 वर्ष जुन्या सायकोलॉजिकल टेक्स्टचं डिकोडिंग करणार आहोत. माऊलींनी या 4 ओळींमध्ये जे सांगितलंय ते आजचं मॉडर्न सायन्स, न्यूरोलॉजी आणि फिलॉसॉफी सुद्धा सांगायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आजची चर्चा फक्त अध्यात्माबद्दल नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या स्ट्रेस, एन्झायटी आणि आनंदाच्या किल्लीबद्दल आहे. पण हे सगळं समजून घेण्याआधी एक मूलभूत गोष्ट, हे मन म्हणजे नेमकं काय? ते शरीरात कुठे असतं? मेंदूत? हृदयात? ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात की मन हे वाऱ्यासारखं आहे, त्याला पकडता येत नाही, पण त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. आज आपण याच अदृश्य पण सर्व शक्तिमान वाऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग या युजर मॅन्युअलचं पहिलं पान उघडूया. पहिली ओळ आहे, मन जिंकीन तो जग जिंके. याचा वरवरचा अर्थ सोपा आहे की मनावर विजय मिळवणारा जग जिंकतो. पण जग जिंकणं म्हणजे काय? म्हणजे इतिहासातले सिकंदर किंवा नेपोलियन आठवतात, ज्यांनी जमिनीचे तुकडे जिंकले. माऊलींना हेच म्हणायचंय का, की याचा अर्थ काहीतरी अधिक खोल आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. इथेच माऊलींची विशाल दृष्टी दिसून येते. सिकंदरासारख्या योद्ध्यांनी भौतिक जग जिंकलं, पण ते विजय तात्पुरते होते. त्यांची साम्राज्य त्यांच्यासोबतच संपली. खरं तर असं म्हणतात की सिकंदर शेवटी म्हणाला होता की माझे दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर ठेवा, जेणेकरून जगांना कळेल की जग जिंकणारा सुद्धा रित्या हातानेच जातो. बरोबर. बुद्ध, महावीर किंवा स्वतः ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी जमिनीचा 1 इंचही तुकडा जिंकला नाही, पण त्यांनी काळाला जिंकलं. त्यांची शिकवण, त्यांची विचारसरणी हजारो वर्षांनंतरही जिवंत आहे, लोकांना मार्ग दाखवत आहे. हा आहे खरा विजय. भौतिक जग जिंकणं म्हणजे बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं, पण मन जिंकणं म्हणजे आतल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं. आणि गंमत म्हणजे तुमची आतली परिस्थितीच तुमची बाहेरची परिस्थिती ठरवते. अगदी बरोबर. हे मला पटतंय. आपण रोजच्या जगण्यात हे अनुभवतो की नाही? म्हणजे एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर आपलं मन एकदम उत्साही आणि शांत असेल, तर ट्रॅफिक जॅम किंवा बॉसचं ओरडणं यासारख्या गोष्टींचा फारसा फरक पडत नाही, आपण ते हसण्यावरी नेतो. पण ज्या दिवशी मन आधीच खचलेलं किंवा चिडलेलं असतं, त्या दिवशी साधा वायफाय स्लो झाला तरी प्रचंड राग येतो. अगदी. जग तेच आहे, माणसं तीच आहेत, परिस्थितीही बऱ्याचदा तीच असते. बदलतो तो फक्त त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, जो पूर्णपणे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. यालाच मानसशास्त्रात परसेप्शन इज रियालिटी असं म्हणतात. तुम्हाला जग जसं आहे तसं दिसत नाही, तर तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला जग दिसतं. म्हणूनच माऊली म्हणतात, बाहेरच्या जगावर विजय मिळवण्याआधी आतल्या जगावर म्हणजे आपल्या मनावर प्रभुत्व मिळवणं हाच खरा आणि चिरंतन विजय आहे. म्हणजे मनाला जिंकणं हा खरा विजय आहे. पण याचा एक उलटा अर्थही निघतो. जर मन जिंकणं म्हणजे जग जिंकणं असेल, तर मन हरण्याचा अर्थ काय होतो? मला वाटतं माऊलींची पुढची ओळ आपल्याला याच धोक्याची जाणीव करून देते. मन हारे तो सर्व हारे. हे वाक्य ऐकतानाच अंगावर काटा येतो. आणि तो यायलाच हवा, कारण हे कठू सत्य आहे. आपण रोज बातम्यांमध्ये वाचतो, यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध कलाकार, मोठे खेळाडू, ज्यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, यश असं सगळं काही आहे जे आपण जग जिंकणं समजतो. पण तरीही ते आतून इतके हरलेले असतात की डिप्रेशन, अँक्झायटीने ग्रासलेले असतात. किंवा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. बरोबर. का? कारण त्यांनी बाहेरचं जग जिंकलेलं असतं, पण आतली लढाई ते हारलेले असतात. त्यांचं मन हारलेलं असतं. आणि जेव्हा मनच हार मानतं, तेव्हा जगातलं कोणतंही यश किंवा भौतिक सुख
तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. याचं एक जबरदस्त उदाहरण महाभारतात आहे. कुरुक्षेत्रावरची ती स्थिती डोळ्यासमोर आणा. अर्जुन, जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर, हातात अजोड गांडीव धनुष्य, आणि सारथी म्हणून स्वतः भगवान श्रीकृष्ण. त्याच्या विजयासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट बाहेरून तयार होती, पण युद्धाच्या सुरुवातीला तो काय म्हणतो? माझे हातपाय थरथर कापत आहेत, गांडीव धनुष्य हातातून गळतंय, मला उभंही राहत नाहीये. का झालं असं? कारण त्या क्षणी अर्जुनाचं मन हरलं होतं. समोर नातेवाईकांना पाहून त्याचं मन करुणा, मोह आणि भीती या भावनांनी ग्रासलं होतं. यातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. जोवर मन हरलेलं आहे तोवर जगातलं श्रेष्ठ शस्त्र आणि श्रेष्ठ मार्गदर्शक असूनही त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्या आयुष्यातही रोज अशी छोटी मोठी कुरुक्षेत्र उभी राहतात. एखादी महत्वाची मुलाखत असेल, स्टेजवर जाऊन भाषण करायचं असेल, किंवा कोणतंही मोठं आव्हान असेल. हे मला जमणारच नाही किंवा माझं काहीतरी चुकणारच, हा एक विचार आपला पराभव निश्चित करतो. परिस्थिती नाही तर परिस्थितीसमोर गुडघे टेकणारं आपलं मन हाच खरा पराभव असतो. आणि यालाच सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी म्हणतात, नाही का? आपण आधीच ठरवून टाकतो की आपण हरणार आहोत, आणि मग आपलं वागणं, आपली देहबोली नकळतपणे त्या पराभवालाच खरं ठरवते. अगदी बरोबर. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला. मन हरतं म्हणजे काय होतं? ते वास्तवाचं एक विकृत चित्र तयार करायला लागतं. ते छोट्याशा अपयशाला पर्वता एवढं मोठं करून दाखवतं आणि छोट्याशा यशाकडे दुर्लक्ष करतं. त्यामुळे सर्व हारे म्हणजे फक्त लढाई हरणं नाही, तर जगण्याची उमेद हरणं, आनंद अनुभवण्याची क्षमता हरणं, स्वतःवरचा विश्वास हरणं. बापरे, म्हणजे विजय आणि पराभव दोन्हीची सूत्र आपल्याच मनात आहेत. आणि हेच मला वाटतं आपल्याला तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या ओळीकडे घेऊन जातं. मला वाटतं हा या ओवीचा गाभा आहे, एक अत्यंत क्रांतिकारक विचार. मनची बंध, मनची मुक्त. ओके, लेट्स अनपॅक दिस. नक्कीच. ही ओळ आपल्याला सांगते की आपल्याला बांधून ठेवणारी आणि आपल्याला मुक्त करणारी कोणतीही बाह्य शक्ती नाही. तो आपला शत्रू किंवा मित्र बाहेर नसून आपल्या आतच आहे. पिंजराही आपलंच मन आहे आणि त्या पिंजऱ्याची किल्लीही आपलंच मन आहे. पण हे थोडं गोंधळात टाकणार आहे. म्हणजे आपण तर नेहमी म्हणतो की मी परिस्थितीचा गुलाम आहे, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, लोक मला पुढे जाऊ देत नाहीत. हे सगळं खरं नाहीये का? ते वरवर खरं वाटतं, पण माऊली म्हणतात की मूळ बंधन तिथे नाहीये. आपण एका हत्तीची गोष्ट ऐकली असेल. एका महाकाय हत्तीला लहानपणी एका जाळ साखळीने खांबाला बांधलेलं असतं. तो खूप प्रयत्न करतो, पण ती साखळी त्याला तोडता येत नाही. अखेर तो प्रयत्न करणं सोडून देतो. पुढे तो हत्ती प्रचंड ताकदवान होतो. आता त्याला एका साध्या बारीक दोरीने बांधलं तरी तो ती तोडण्याचा प्रयत्न करत नाही. का? कारण त्याच्या मनाने स्वीकारलेलं असतं की मी बांधलेलं आहे. बंधन बाह्य साखळीचं नव्हतं, ते मानसिक होतं. वा, म्हणजे आपण सगळेच त्या हत्तीसारखे आपल्याच मानसिक दोऱ्यांनी स्वतःला बांधून ठेवलंय. हो, आणि हेच आपण ज्याला मानसशास्त्रात लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी वारंवार अपयशी ठरतो किंवा त्याला वाटतं की परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही, तेव्हा त्याचं मन शिकून घेतं की प्रयत्न करून काहीच फायदा नाही. मग पुढे परिस्थिती बदलली, सुटण्याची संधी मिळाली तरी ती व्यक्ती प्रयत्नच करत नाही. माऊलींनी 700 वर्षापूर्वी हीच संकल्पना मनची बंध या 2 शब्दात मांडली होती. मग माऊलींच्या मते हा बंध किंवा ही मानसिक साखळी नक्की कशाची बनलेली आहे? ज्ञानेश्वरीमध्ये माऊली स्पष्ट सांगतात की हा बंध आहे आसक्तीचा, अटॅचमेंटचा, मीपणाचा, एगोचा आणि कल्पनांचा, इल्युजनचा. मला हेच हवं, माझा अपमान झाला, माझं असंच झालं पाहिजे, हा जो मनाचा हट्ट आहे, ही जी आसक्ती आहे, तोच खरा बंध आहे. आपण वस्तूंना किंवा व्यक्तींना नाही तर त्यांच्याबद्दलच्या आपल्या कल्पनांना आणि अपेक्षांना बांधले जातो. नोकरी गेली याचं दुःख नसतं, तर लोक काय म्हणतील या मीपणाला झालेल्या दुःखाचं बंधन असतं. ठीक आहे, जर मनाचं बंधन असेल तर मग मुक्ती म्हणजे काय? याचा अर्थ सगळं सोडून, जबाबदाऱ्या झटकून हिमालयात निघून जाणे आहे का? अजिबात नाही. ही मुक्तीची खूप मोठी गैरसमज आहे. माऊलींच्या मते मुक्ती म्हणजे साक्षीभाव धारण करणे, म्हणजे विटनेस कॉन्शियसनेस. या क्षणी तुमच्या मनात काय विचार सुरू आहेत? कदाचित उद्याच्या कामाचा विचार असेल किंवा घरी काय जेवण बनवायचं याचा. हे विचार म्हणजे मनाच्या नदीचा प्रवाह आहे. मुक्ती म्हणजे या प्रवाहात स्वतः वाहून न जाता
जसा एखादा माणूस नदीच्या काठावर बसून नदीचा प्रवाह तटस्थपणे पाहतो, तसा आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे पाहणं. राग, लोभ, मोह, मत्सर हे सगळे विचार येणारच. त्यांना न थांबवता, त्यांच्याशी न भांडता, त्यांना फक्त पाहता येणं, हीच मुक्ती. पण हे ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात खूप कठीण आहे. म्हणजे जेव्हा डोकं रागाने तापलेलं असतं तेव्हा मी माझ्या रागाकडे साक्षीभावाने पाहतोय असं म्हणणं जवळजवळ अशक्य वाटतं. यावर मात कशी करायची? बरोबर, हीच तर खरी कसोटी आहे. आणि हे एका दिवसात जमत नाही. साक्षीभाव म्हणजे भावना दाबून टाकणं नव्हे, तर मला राग आला आहे असं म्हणण्याऐवजी माझ्या मनात रागाची भावना निर्माण झाली आहे आणि मी तिला पाहतोय असं म्हणता येणं. हा एक छोटासा बदल आहे, पण यात जमीन आसमानाचा फरक आहे. पहिल्या वाक्यात तुम्ही स्वतःला रागाशी एकरूप करता, तुम्हीच राग बनता. दुसऱ्या वाक्यात तुम्ही रागापासून स्वतःला वेगळं करता, तुम्ही पाहणारे बनता आणि राग ही एक येणारी जाणारी भावना बनते. मनाचे गुलाम न बनता मालक होणं हीच खरी मुक्ती आहे. अरे वा, म्हणजे हे ज्ञानदेव सांगे ही फक्त एक क्रेडिट लाईन नाही, तर ती एक प्रकारची मनी बॅक गॅरंटी आहे की हा सिद्धांत फक्त पोखळ नाही तर तो सिद्ध झालेला आहे. अगदी तसंच. ही फक्त एक सही नाही, तर ती एक ग्वाही आहे, एक प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराज केवळ एक संत नव्हते, तर ते एक महान मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी मानवी मनाचा जो वेध घेतला तो आजही थक्क करणारा आहे. ही ओळ आपल्याला सांगते की हा विचार कुठल्या तरी ऐकीव माहितीवर किंवा पुस्तकी ज्ञानावर आधारित नाही, तर तो एका आत्मज्ञानी महापुरुषाचा स्वानुभव आहे. आणि मला वाटतं त्यांनी फक्त समस्या नाही सांगितली तर त्यावर उपाय पण सांगितला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे नाही का? हो, ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात, ज्याला आत्मसंयम योग म्हणतात, तिथे जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला तोच प्रश्न विचारतो जो तुम्ही आत्ता विचारलात, हे देवा, हे मन वाऱ्यापेक्षाही चंचल आहे, याला मी आवरू तरी कसं? तेव्हा श्रीकृष्ण आणि पर्यायाने ज्ञानेश्वर महाराज मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 ठोस उपाय सांगतात. पहिला उपाय आहे अभ्यास, प्रॅक्टिस, आणि दुसरा आहे वैराग्य, डिटॅचमेंट. हे शब्द थोडे जड वाटतात. आजच्या काळात आपण याचा अर्थ कसा लावू शकतो? याचा अर्थ खूप व्यावहारिक आहे. अभ्यास म्हणजे सराव. कशाचा सराव? तर मनाला वारंवार चांगल्या गोष्टींकडे वळवण्याचा. हे जिममध्ये जाऊन स्नायू घडवण्यासारखंच आहे. मनात नकारात्मक विचार आला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचाराकडे वळवणे. आजचं न्यूरोसायन्स यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतं. तुम्ही ज्या विचारांची पुन्हा पुन्हा उजळणी करता, तुमच्या मेंदूतले ते मार्ग अधिक पक्के होतात. अभ्यास म्हणजे जाणीवपूर्वक आपल्या मेंदूला सकारात्मकतेसाठी रिवायर करणे. आणि वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं नाही, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर फळाची आसक्ती सोडणे. म्हणजे मी माझं काम 100% प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन करेन, पण त्यातून मिळणाऱ्या परिणामावर माझा आनंद किंवा दुःख अवलंबून राहणार नाही. ही वृत्ती म्हणजे वैराग्य. आजच्या भाषेत याला प्रोसेस ओरिएंटेड असणं म्हणता येईल, रिझल्ट ओरिएंटेड नाही. उद्योजक, खेळाडू, कलाकार या सगळ्यांसाठी हे तत्त्व खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही तुमच्या प्रयत्नांचे मालक आहात, परिणामांचे नाही. याच विचाराचा धाबा आपल्याला पसायदानातही दिसतो. माऊली तिथे म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो. अगदी अचूक. इथले दुरित म्हणजे जगातले दुष्ट लोक नव्हेत, तर माणसाच्या मनातले दुष्ट विचार, नकारात्मक प्रवृत्ती. माऊलींना माहीत होतं की जगातली सगळी संकटं, सगळी युद्ध, सगळा द्वेष माणसाच्या मनातच जन्माला येतो. एकदा का माणसाने आपलं मन जिंकलं की जगातली दुष्टता आपोआप संपते. म्हणूनच हे ज्ञानदेव सांगे ही केवळ एक सही नाही, तर ती एका अशा महापुरुषाने दिलेली ग्वाही आहे, ज्याने केवळ मनच नाही तर मृत्यूलाही जिंकलं होतं. तर या संपूर्ण चर्चेचा सारांश असा की आपलं सुख आणि दुःख, यश आणि अपयश, बंधन आणि मुक्ती या सगळ्या गोष्टी बाहेरच्या जगात नसून त्या आपल्याच मनाच्या कप्प्यात दडलेल्या आहेत. ते युजर मॅन्युअल बाहेर कुठे नाही, ते आपल्या आतच आहे. ज्या दिवशी आपण हे ठरवू की परिस्थिती कशीही असो, मी माझ्या मनाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देणार नाही, तोच आपल्या खऱ्या विजयाचा दिवस असेल. आणि हा विजय मिळवण्यासाठी श्रोत्यांना जाता जाता एक छोटासा सराव करायला आवडेल. एक छोटा प्रयोग. दिवसातून फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काढा.
शांत बसा, डोळे मिटा आणि काहीही न करता फक्त तुमच्या मनात येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे बघा. जसं आपण रेल्वे स्टेशनवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघतो तसं. कुठला विचार चांगला, कुठला वाईट याचं जजमेंट करू नका. त्यांना थांबवण्याचा किंवा पकडून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक साक्षी म्हणून ते विचार पाहत राहा. हा सराव का महत्वाचा आहे? कारण हा सराव सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू यातून एक अत्यंत महत्त्वाची जाणीव तयार होते की मी वेगळा आहे आणि माझे विचार किंवा माझे मन वेगळे आहे. ज्या क्षणी तुम्हाला हा वेगळापणा जाणवतो त्या क्षणी तुम्ही मनाच्या गुलामगिरीतून बाहेर पडायला लागता. तुम्ही विचारांच्या वादळात वाहून जाणारे पान राहत नाही, तर ते वादळ पाहणारे आकाश बनता. आणि हा वेगळापणा जाणवणं हीच मनाला जिंकण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात राहतो. आज आपण आपल्या मनाचे मालक होणार की गुलाम? विचार नक्की करा.